नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे निलेश राजपूत आणि आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न अकॅडमिक्स विथ निलेश राजपूत या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 10वीची 10th स्टँडर्डची इंग्लिश विषयाची ॲक्टिव्हिटी नंबर 26 26व्या दिवसासाठीची ॲक्टिव्हिटी आज आपण बघणार आहोत। ही आहे एलो स्टेटमेंट 10 मधली ॲक्टिव्हिटी नंबर 2। काल आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटी यामधली बघितलेली आहे। ओके, तर बघूया लर्निंग आउटकम्स या आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधून काय घ्यायचे आहेत। अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स, जी कालची ॲक्टिव्हिटी आपली होती ती सुद्धा नवीन कन्स्ट्रक्शन्स आपल्याला शिकायचे होते, समजायचे होते। यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन कन्स्ट्रक्शन्स म्हणजे वाक्यांचे प्रकार यामध्ये आपल्याला बघायचे आहेत। ओके, तुमच्यासाठी या ठिकाणी काही सूचना आहेत विद्यार्थी मित्रांनो। बघा, इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स काय आहेत सूचना। रीड द पॅसेज केअरफुली, तुम्हाला जो काही पॅसेज दिलेला आहे यामध्ये तो तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे। पार्टिसिपेट ॲक्टिव्हली, जसं मी काल म्हटलं होतं तुमचा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे। नुसतं व्हिडिओ बघणं आणि ॲन्सर्स नोटबुकमध्ये लिहून घेणं हे अपेक्षित नाही आहे। तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, सेंटेन्सेस ओळखायला पाहिजेत आणि काही नवीन सेंटेन्सेसची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे। टेक हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स, तुमच्या पॅरेंट्सची किंवा टीचर्सची किंवा फ्रेंड्सची हेल्प तुम्ही घेऊ शकतात। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही यांची हेल्प घेऊ शकतात। लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय सांगितलेलं आहे। रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड, पुन्हा आपल्याला डू ॲज डायरेक्टेड या ठिकाणी दिलेलं आहे। ओके, खाली हे क्वेश्चन्स काही दिलेले आहेत। सेंटेन्सेस आपण वाचून घेऊया एकदा आणि मग त्याच्यावर काय खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत ते बघूया। ओके, या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आहे व्हेअर डिड यू फाइंड इट। ओके, क्वेश्चन मार्क आहे। 2 नंबरचं सेंटेन्स आहे दीज बर्ड्स अँड लिव्स आर कॉल्ड फ्लशेस। 3 नंबरचं सेंटेन्स आहे बघा ओ माय पुअर मथाइल्डे हाऊ यू हॅव चेंज्ड आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स यामध्ये आहे। 4 नंबरचं सेंटेन्स बघा फेच द मर्चंट्स ॲट वन्स। 5 नंबरचं सेंटेन्स बघा द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट। ओके, हे एक सेंटेन्स आहे। त्यानंतर 6वं सेंटेन्स बघा ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे। आता ही 6 सेंटेन्स आपल्याला दिलेली आहेत आणि त्याच्यावर 6 क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत। बघूया काय क्वेश्चन्समध्ये काय विचारलेलं आहे। आयडेंटिफाय अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य। या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे पहिल्या वाक्यामध्ये, म्हणजेच हे काय आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। हे आपलं पहिलं आपण लिहून टाकायचं आहे। त्यानंतर आयडेंटिफाय अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो 3 नंबरच्या वाक्यामध्ये आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क दिसत आहे। ज्या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क वाक्याच्या शेवटी लागलेला आहे त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मिळालेला आहे। त्यानंतर आयडेंटिफाय अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स। इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्याची सुरुवात नेहमी व्हर्बने होत असते। लक्षात ठेवा, आपल्या कॉमन स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट असतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, या ठिकाणी हा फॉर्मॅट नसून सुरुवात ही व्हर्बने होत असते। तर या ठिकाणी बघा 4 नंबरच्या वाक्यामध्ये सुरुवातीलाच फेच आलाय। हा फेच जो आहे हा व्हर्ब आहे। ओके, व्हर्बने सुरुवात झालेली जी वाक्य आहे त्याच्यामध्ये दुसऱ्याला ऑर्डर केली जाते, त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो। म्हणजे हा 3 नंबरचा सेंटेन्स जो आहे तो इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे। 4 नंबरचा सेंटेन्स सॉरी। आयडेंटिफाय अँड असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबो सेंटेन्सेस। असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे मराठीमध्ये आपण याला होकारार्थी वाक्य असं म्हणतो। ओके, ज्यामध्ये जनरल स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये नकार नसतो, याला आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स। 2 नंबरचं वाक्य जर आपण बघितलं दीज बर्ड्स अँड लिव्स आर कॉल्ड फ्लशेस, हे एक कॉमन जनरल स्टेटमेंट आहे। ओके, सिंपल स्टेटमेंट आहे आणि त्याच्यामध्ये नकार नाही, निगेटिव्ह काही शब्द नाही, म्हणजे हा काय आहे असर्टिव्ह सेंटेन्स। ओके, त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन बघा आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड अँड इन्फिनिटिव्ह। काल आपण इन्फिनिटिव्ह बघितला आहे। ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नाही इन्फिनिटिव्हसाठी कालचा व्हिडिओ बघा। इन्फिनिटिव्हमध्ये काय असतं, टू ने सुरुवात व्हर्बची होते, व्हर्बला टू लागलेला असतो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 नंबरच्या सेंटेन्समध्ये टू सेल हा एक व्हर्बचा प्रकार दिसतो आहे, तो आहे इन्फिनिटिव्ह। त्यानंतर आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज। हे सुद्धा आपण काल बघितलेलं आहे, मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज। मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे एकाच वाक्यामध्ये असणार आहे आणि हे सेंटेन्सचा प्रकार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स। ओके, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजक्शन, जसं की या ठिकाणी दॅट आहे, या सबऑर्डिनेटिंग कंजक्शनने सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजला जोडला असणार आहे।
द वॉल वॉज सो ब्रॉड, हे एक सेंटेन्स आहे, हे क्लॉज आहे, मेन क्लॉज, आणि दॅट पासून जो पुढचा आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर सोडवता येतील. त्यानंतर सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. फॅसिलिटेटर शोज अ डेमो ऑफ द ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी 2 वाक्य दिली आहेत, ती आपल्याला सोडून दिलेली आहे. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी आहे. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. आता यामध्ये एक जनरल स्टेटमेंट आहे आणि निगेटिव्ह काही नाही, त्याच्यामुळे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. ओके, आता टू से, हे बघा, टू से, टू हा वर्बला लागून आलेला आहे, त्याच्यामुळे तो काय आहे, इन्फिनिटिव्ह. कालच्या व्हिडिओमध्ये, कालच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं होतं. यानंतर बघा, प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे. फॅसिलिटेटर गिव्स मेनी सेंटेन्सेस टू अंडरस्टँड न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. लर्नर्स हॅव टू आयडेंटिफाय डिफरंट टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून काही सेंटेन्सेस घ्यायचे आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण ती सुद्धा सोडून बघूया. रीड द सेंटेन्सेस अँड डू ॲज डायरेक्टेड. तसंच आपल्याला दिलेलं आहे, सेंटेन्स रीड करायचे आणि खाली काही प्रश्न दिले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. थ्रो द बीड्स आउट ऑफ दिस विंडो. आता आपण काय करूया, पहिलेच आपण या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे हे बघूया. थ्रोने सुरुवात झालेली आहे. थ्रो हा आहे वर्ब. वर्बने सुरुवात झालेली वाक्य हे नेहमी काय असतं, इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं. ओके, तर आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स यामध्ये एक दिलेला आहे. 2 नंबरचं जे सेंटेन्स आहे, ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. ओके, हे एक कॉमन सेंटेन्स आहे, जनरल स्टेटमेंट आहे, सिम्पल स्टेटमेंट आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह नाही, म्हणून हे असर्टिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य आपल्याला दिसतोय. ओके, ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अँड आलेला आहे आणि काल आपण बघितलं अँड हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, म्हणजे मेन क्लॉज आणि मेन क्लॉज या दोघांना जोडणारा कंजंक्शन, याला आपण म्हणतो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्याच्यामुळे हे दोन्हीही मेन क्लॉज आहे. आणि मग या ठिकाणी हे जे सेंटेन्सचं टाईप आहे हे आहे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, क्वेश्चन मार्क आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे हे आपल्याला कळतं. ओके, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे अशा पद्धतीने आपण क्वेश्चन न वाचता सुद्धा आपण प्रश्न सोडू शकतो. वाक्याला केअरफुली ऑब्झर्व करायचं आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे, यावरून आपण वाक्याचा प्रकार, त्याच्यामध्ये मेन क्लॉज कोणता आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यावरून क्लॉज कोणता आहे हे सुद्धा आपण ओळखू शकतो. ओके, खाली काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आयडेंटिफाय अँड राईट सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड. हे 3 वाक्यांची प्रकार आहेत. सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड जे आपण काल बघितलेले आहे ते तुम्ही शोधायचे आहेत तुमच्या पुस्तकामधून आणि लिहायचे आहेत वहीमध्ये. ओके, मेक अ लिस्ट ऑफ द इन्फिनिटिव्ज. काही इन्फिनिटिव्हची लिस्ट तुम्हाला करायची आहे. ज्या वर्बला टू लागलेला असतो, टू रीड, टू राईट, अशा पद्धतीने जे वर्ब लिहिलेले असतात टू लागून, त्यांना म्हणतो आपण इन्फिनिटिव्ज. असे इन्फिनिटिव्ज तुमच्या टेक्स्टबुकमधून तुम्ही शोधून काढायचे आहेत आणि त्याची लिस्ट बनवायची आहेत. ओके, काय शिकलो आज आपण या ॲक्टिव्हिटीमधून, काय शिकलो. टुडे आय लर्न्ड टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेटेड क्लॉज. काल पण आपण हे बघितलेलं होतं, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. काल आपण जरा डिटेलमध्ये बघितलं होतं. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो बघा, म्हणजे त्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे, मेन क्लॉज काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे, कसं ओळखायचं. टू अंडरलाईन द इन्फिनिटिव्ज. ओके, इन्फिनिटिव्ज शोधण्यासाठी सुद्धा आपण शिकलो आहोत. आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, असे वेगवेगळी सेंटेन्सेसचे प्रकार आपण शिकलो आहोत. ओके, आय होप ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजली असेल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. हा व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हीसुद्धा ॲक्टिव्हिटी सोडवा आणि त्यांनासुद्धा ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी मदत करा. थँक्स अ लॉट. टेक केअर. बाय बाय.